मॉर्निंग. हाय गाईज, हा आमचा आहे पहिला ब्लॉग आणि ॲज युजल मराठी माणसं अशी बोलतात सहलीला जायचा, तसं आम्ही सहलीला चाललो आहोत. नाही असं नाही, सहलीला जायचं सहलीला. काय करतोय बेबी मग? सो गाईज, आमचा हा स्टे आहे 1 दिवसासाठी. वी हॅव बुक्ड आणि दिस प्लेस इज इन कर्जत. त्याचं नाव आहे माउंटन व्ह्यू, विच इज ॲक्च्युली व्हेरी ट्रू. माउंटन व्ह्यूच आहे, पण आता समर्स आहेत त्यामुळे इतकं ग्रीनरी तुम्हाला बघायला मिळणार नाही. सो हा हॉल होता आणि लेट्स गो टू द बेडरूम. सो हा टीनी टायनी असा बेडरूम आहे. त्यालासुद्धा त्याने बॅल्कनी दिलेली आहे. सो हॉलची आणि बेडरूमची बॅल्कनी अटॅच्ड आहे. छान बसायला त्याने स्पेस दिला आहे. इथून सनराईजचा व्ह्यू खूप सुंदर दिसतो. हा मस्त असा एस्थेटिक झोपाळा आहे आणि ही अशी शांत नेसेल्ड इन नेचर प्रॉपर्टी आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जसं की तुम्हाला माहिती आहे, काल आम्ही कर्जतमध्ये होतो आणि आज आम्ही लोणावळ्याला चाललो आहोत. कर्जतचा स्टे खूप छान होता, पीसफुल होता. फक्त इतकंच की आजूबाजूला रेस्टॉरंट्स खूपच कमी होते अँड दॅट्स वाय वी आर हेडिंग टू लोणावळा. सो वी बुक्ड विला ओव्हर देअर आणि लेट्स सी नाउ हाऊ द विला इज गोइंग टू होस्ट अस. हाय अगेन. आणि आम्ही आता मनशक्तीला पोचलेलो आहोत. खूप ऊन आहे आणि मनशक्ती हे रिसर्च सेंटर आहे, पण त्यांची स्वतःची कॅन्टीन आहे. बट दे मेक अमेझिंग डिलिशियस बटाटा वडे, थालीपीठं त्यांची खूप फेमस आहे आणि आता आम्ही ऑर्डर करणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही खास आलेलो आहोत. सो मित्रांनो, हा आमचा मनशक्तीमधून ऑर्डर केलेला नाश्ता. मंडई, आम्ही लोणावळा इथे पोचलो आहोत आणि आमचं जे आजचं स्टे आहे ॲस्ट्रेला विला लोणावळ्यामध्ये. खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आणि जागा आहे. सो एक तुम्हाला टूर देतो मी, चला बघूया. ही माझी बायको आणि हा माझा साला. सो अशा प्रकारे तुम्हाला पायऱ्या अशा भेटतात इथे. आणि हा आहे तुमचा स्विमिंग पूल एरिया अँड कूल डाऊन एरिया. सो तुम्ही स्विमिंग पूलमध्ये मजा करता करता एक आनंद असा लुटू शकतात. आणि अशा प्रकारे आपण आता रूमला एंटर करत आहोत. ही आहे आपली मेन रूम, विच इज अ हॉल और मेन गेस्ट एरिया जे काय म्हणू शकतो आपण, किंवा आपलं पूर्ण असं बघू शकतो. इथे आपली एक पहिली रूम आहे. सो ही फर्स्ट रूम इमिजिएटलीच तुम्हाला बघायला भेटते. ॲज यू कॅन सी बोहेमियम थीम काइंड ऑफ त्याने लुक ठेवलेला आहे आणि सगळंच एकदम सुटसुटीत आणि छानपैकी. आणि हा मी आहे. हाय गाईज. ओके, सो मूविंग ऑन टू आवर नेक्स्ट रूम, जी की हा 2 BHK विला आहे बेसिकली. अँड ॲज यू कॅन सी इथे अगेन सेम काइंड ऑफ कलर्स अँड कॉन्ट्रास्ट यूज केलेला आहे. अ ब्युटिफुल वर्क अँड रूमचं युटिलायझेशन अँड स्पेस इज ऑल गुड.
So yes guys, this was the home tour. पी लो टी पोस्ट का चाय पी लो. हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आज आमचा एस्ट्रेला विलामधून चेकआउट होतं आणि नाव वी आर हेडिंग बॅक टू मुंबई अँड इट वॉज अमेझिंग स्टे. त्यांचा स्वतःचा पूल असल्यामुळे आम्ही सकाळीही पूलमध्ये गेलो आणि पुरेपूर फायदा उचलला स्विमिंग पूलचा. नमस्कार मित्रांनो. सो आम्ही लोणावळ्यापासून एक अर्ध्या तासात आलेलो आहोत. खालापूरला पोचलेलो आहोत आम्ही फूड कोर्टला आणि इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. सो तुम्ही स्मॉल ब्रेक घेऊ शकता इथे. आणि रोड खूप स्मूथ होता ॲज कम्पेअर टू अदर्स. ट्रॅफिक वगैरे काही नव्हतं, आम्हाला इझिली यायला भेटलं. मिसिंग लिंकमुळे खूपच आपला टाईम वाचायला लागला आहे सध्या आणि जराही ट्रॅफिक मिळाली नाही आम्हाला लोणावळ्यातनं निघताना, जी युजली एकदम जॅम असते तसंच जराही नाही लागलं आहे. हॅलो गाईस. सो आमचा आता ब्रेकफास्ट कम स्नॅक्स झालेला आहे. झालेला आहे. येस. सो आता आम्ही खालापूरच्या आपलं फूड कोर्ट मॉल जो आहे तिकडून आम्ही आता निघतो आहे अँड वी आर हेडिंग बॅक टू मुंबई. साधारण एक 2.5 hours आता सध्या तरी दाखवत आहे ऑन मॅप्स. लेट्स सी मुंबईची ट्रॅफिक आम्हाला त्या टायमिंगमध्ये पोचवते की डिले करते.